हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, डेसिमल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. या नंबर सिस्टीम मधले नंबर जर दिलेले असेल आणि त्यांना जर दुसऱ्या नंबर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कॅल्क्युलेटरचा वापर करून आपण कसं करू शकतो. ठीक आहे, तर आपला टॉपिक आहे कन्वर्शन ऑफ द नंबर सिस्टीम. ठीक आहे, मग शॉर्ट मध्ये जर तुम्हाला हे नंबर एका नंबर सिस्टीम मधून दुसऱ्या नंबर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून बघायचे असतील तर कॅल्सीवरती कसे करायचे, तर पहा इथे मी इथे कॅल्क्युलेटर घेतलेला आहे. ठीक आहे, सर्वात आधी हे कॅल्क्युलेटर ऑन केल्यानंतर इथे पहा एक मोडचं बटन दिसत आहे तुम्हाला. हे मोडचं बटन दाबणार आपण. ठीक आहे, तर इथे पहा वेगवेगळे मोड्स दिलेले आहे. तर 4 नंबरवरती बेस एन असा मोड आहे 4. तर मी काय करणार, इथे हा 4 नंबर सिलेक्ट करणार. जसा मी हा इथे मोड सिलेक्ट केला तर इथे पहा मला डेसिमल असं दिसून राहिलं. DEC शॉर्टकट मध्ये ते डेसिमल दिलेला आहे. म्हणजेच आपण पहिला नंबर कोणता घेणार, तर डेसिमल नंबर. आता एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला. हा नंबर आता मी बायनरी मध्ये कन्वर्ट कसा करणार, त्यानंतर ऑक्टल मध्ये कसा कन्वर्ट करणार आणि हेक्साडेसिमल मध्ये कसा कन्वर्ट करणार. तर आधी एक नंबर घेऊ आपण 25. ठीक आहे, मी 25 नंबर घेतल्यानंतर मला इज इक्वल टूचं बटन दाबावं लागणार पहिल्यांदा. इज इक्वल टू, तर बघा इथे डेसिमल 25 असा आलेला आहे. आता जर मला या 25 डेसिमल नंबरचा इक्विव्हॅलंट बायनरी जर चेक करायचा असेल तर हे इथे थोडंसं लक्ष द्या. इथे ऑक्टल लिहिलेला आहे, इथे बायनरी लिहिलेला आहे, इथे हेक्साडेसिमल आणि इथे डेसिमल. ऑलरेडीच हा नंबर डेसिमल आहे. मला जर या नंबरचा बायनरी इक्विव्हॅलंट पाहायचा असेल तर मी हे लॉकचं बटन दाबणार आहे. मागे इथे काय लिहिलेलं आहे, BIN बायनरी. मी जसं हे बटन दाबलं तर मला हा इक्विव्हॅलंट नंबर दिसला बघा, 11001. हे आधीचे 1 स्किप करून टाकायचे, पहिल्या 1 पासून तर पुढचा नंबर रीड करणार आपण. 25 या डेसिमल नंबरचा बायनरी इक्विव्हॅलंट काय, तर 11001. ठीक आहे, मी फक्त हे एक बटन दाबलं बायनरीचं. सपोज या 25 या डेसिमल नंबरचा ऑक्टल इक्विव्हॅलंट पाहायचा असेल, ऑक्टल, तर इथे पहा ऑक्टल दिलेला आहे. मी हे ऑक्टल ऍड करणार. 31 आन्सर आला. 25 डेसिमल त्याचा इक्विव्हॅलंट ऑक्टल किती आहे, तर 31. आता हेक्सा डेसिमल बघू. हे हेक्स दाबलं मी, हेक्स, तर किती आला, 19. म्हणजे 25 डेसिमलचा इक्विव्हॅलंट आहे 19 हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये. बरोबर आहे, आपण कुठे होतो, तर आपण डेसिमल मध्ये होतो. आता जर मला एखादा दुसरा नंबर पाहायचा असेल तर मी तो नंबर ऍड करणार. मी इथे घेतो 65 आणि इज इक्वल टू दाबा. इज इक्वल टू हे इथे आलं पाहिजे 65. बरोबर आहे. मग आणखी हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट, बायनरी इक्विव्हॅलंट किंवा ऑक्टल इक्विव्हॅलंट असं तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता. सपोज आता आपल्याला दुसऱ्या नंबर सिस्टीम मध्ये जायचं. मी डेसिमल नंबरला 3 नंबर सिस्टीम मध्ये कसं कन्वर्ट करून पाहायचं ते सांगितलं. बायनरी नंबर गिवन आहे, बायनरी. तर मी वापस आता एकदा त्याच आधीच्याच मोड मध्ये जातो. या मोड मध्ये पहा, मी ते मोडचं बटन दाबणार. इथे 4 नंबर सुरुवातीपासून सांगून राहिलो, तर डेसिमल आलं. माझा आता नंबर बायनरी आहे, बायनरी नंबरला कन्वर्ट करायचा आहे, तर आधीच इथे बायनरी सिलेक्ट करून घ्यायचं. नंबर 000000 डिस्प्ले होईल. ठीक आहे, सध्या तुम्ही बायनरी मध्ये या. मग बायनरी नंबर ऍड करा, 101101 हा नंबर. पण हा नंबर पहा वर दिसत आहे, खाली आला का, तर त्यासाठी तुम्हाला इज इक्वल टूचं बटन दाबावं लागलं. इज इक्वल टू, आता जो नंबर तुम्ही इनपुट मध्ये दिला होता तोच इथे बायनरी मध्ये आलेला आहे पहा, 10110001. आता जर तुम्हाला या बायनरी नंबरचा डेसिमल नंबर पाहिजे असेल तर हे इथे डेसिमलचं बटन दाबणार मी. डेसिमल, हा डेसिमल इक्विव्हॅलंट आला 89. ठीक आहे, हेक्साडेसिमल लागत असेल तर मी हेक्सचं बटन दाबणार. हा आला हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट. या बायनरी नंबरचा हा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे, बायनरी तर ऑलरेडी आपणच पुट केलेलं होतं, तर हे बायनरी आहे, लक्षात घ्या. इथे ऑक्टल पाहणार आपण, तर ऑक्टल आहे 131. काय केलं मी, आधी नंबर पुट केला, इज इक्वल टूचं बटन दाबलं आणि त्यानंतर मी हे 3 पॉसिबिलिटी पाहिल्या, बायनरी टू डेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल आणि बायनरी टू ऑक्टल. ठीक आहे, आता तुम्हाला मोड चेंज करण्याची वगैरे आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्टच दुसऱ्या नंबर सिस्टीम मध्ये जाऊ शकता. सपोज आता मला हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल नंबर होता आपला, छोटा नंबर घे तुम्ही, 1 आणि ए आणि इथे 3 इज इक्वल टू करतो आणि त्यानंतर बायनरी देतो. ठीक आहे, बायनरी नंबर 1A3 या हेक्साडेसिमल नंबरचा हा काय, तर बायनरी इक्विव्हॅलंट आहे. मग या हेक्साडेसिमलचा ऑक्टल, हा ऑक्टल आहे.
याचा डेसिमल, तर हा डेसिमल आहे. ठीक आहे. आता एक सिस्टीम राहिली आपली कोणती, ऑक्टल. सपोज ऑक्टल नंबर गिवन आहे ऑक्टल, तर मी पहिले ऑक्टल मध्ये जातो. ऑक्टल मध्ये नंबर 0 to 7 असतात. मग 751 इज इक्वल टू, हा माझा ऑक्टल नंबर आहे. या ऑक्टल नंबरचा इक्विव्हॅलंट डेसिमल चेक करायचा आहे, तर मी डेसिमलचं बटन दाबील. हेक्साडेसिमल पाहायचं असेल तर हेक्स बटन दाबील. बायनरी पाहायचं असेल तर मी बायनरीचं बटन दाबील. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर या 4 बटन्सचा यूज करून कोणते कोणते आहे, डेसिमल, हेक्साडेसिमल, बायनरी आणि ऑक्टल, एका नंबरचा इक्विव्हॅलंट नंबर चेक करून पाहता येतो. लक्षात घ्या. डायरेक्ट जर तुम्ही अँसर लिहिसाल असं या नंबरचा हा इक्विव्हॅलंट, तर मार्क मिळणार नाही. तुम्हाला मेथड्स यूज करायचे आहे. मी कन्व्हर्शन सिस्टीम तुम्हाला शिकवलेले आहेत. त्या कन्व्हर्शन सिस्टीमचा वापर करून, त्या मेथडचा वापर करून काय करायचं आहे, आपल्याला अँसर काढायचा आहे. मग हे कशासाठी, तर तुम्ही तुमचा अँसर बरोबर आहे की नाही हे फक्त टॅली करू शकता. लक्षात घ्या. तर हा मोड आधीच आपण 1 नंबरवरती आणून ठेवायचा आणि आपले पुढचे कॅल्क्युलेशन करायचे. लक्षात घ्या.